ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती. तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. हळवेपणा म्हणजे सेन्सिटिव्हनेस, सृजन म्हणजे क्रिएशन. मला वाटतं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोहोचवणं, यातून मन सृजनात्मक आणि आनंदी, निर्मितीक्षम होत असावं. रुजवणं म्हणजे टू कल्टिवेट. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवतं, आनंद देतं, जीवन देतं, आश्वासन आणि आशीर्वाद देतं, हे पाहिलं की मन थक्क होतं. थक्क म्हणजे ॲस्टोनिश्ड. हे मर्म ज्यांनी जाणलं ते मला वाटतं आनंदी राहतात. मर्म म्हणजे कोर. जे नुसते भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने लेवून बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत. भौतिक गोष्टी, फिजिकल थिंग्स, ध्यास घेणे, स्ट्रायव्हिंग टू डू. आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत. वंचित म्हणजे डिप्राइव्ड. त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरंच काही काही सांगितलं.